नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. मी आहे उभा जुन्नरच्या भूमी अभिलेख विभागामध्ये आणि या विभागाबाबत सतत जनतेची ओरड असते आणि अतिशय मोठ्या तक्रारी या ठिकाणी होतात. तर आज अशीच एक तक्रार आपण आता पाहतोय का माझ्यासोबत हे सगळे जे लोक आहेत हे जवळजवळ 5-6 लोक दिसत आहेत, 8 लोक दिसत आहेत. तर ही पिंपळगाव सिद्धनाथ मधली आहेत आणि ही गेल्या अनेक दिवसांपासून या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये हेलपाटे मारतायत. ह्या सगळे हे जे गट नंबर 95 म्हणून पिंपळगाव सिद्धनाथचा एक मोठा गट आहे आणि त्या गटामधले हे सगळे सहहिस्सेदार आहेत आणि त्या गटाची काही फाळणी वगैरे झालेली नाहीये आणि यांना असं वाटलं का आपल्या गटाची एकदा आपण हद्द काय ती बघावा म्हणून त्यांनी या ठिकाणी आले आणि भूमी अभिलेख विभागामध्ये मोजणीसाठी अर्ज केला आणि 16 जानेवारी 2025 ही तारीख त्या ठिकाणी मोजणी विभागाने दिली आणि निकम नावाचे एक अधिकारी आहेत भूकरमापक त्यांना ही मोजणी करण्यासाठी पाठवण्यात आलं. हे 16 तारखेला सगळे हिस्सेदार त्या ठिकाणी जमलेले होते. त्यावेळी त्यांनी त्या गट नंबर 95च्या ज्या यांनी जे वहिवाटीच्या प्रत्यक्ष खुणा दाखवल्या त्या सगळ्यावर चुना वगैरे मारला, तिथं वहिवाटीच्या खुणा वगैरे चेक केल्या आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी सगळी मोजणी वहिवाटीची झाल्यानंतर एक पंचनामा लिहिला आणि त्या पंचनाम्यामध्ये असं सांगण्यात आलं का ह्या अशा अशा याच्यामध्ये बघू जरा मी तुम्हाला दाखवतो तो पंचनामा तुम्ही पहा. इथं त्याच्यामध्ये असं लिहिलंय, भूकरमापक उपाधीक्षक भूमी अभिलेख जुन्नर विचारावरून जबाब देतो की मोजे पिंपळगाव सिद्धनाथ जुन्नर येथील सर्वे नंबर 95चे हद्द कायम मोजणी काय अर्जकामी आपण मला व अर्जकामी आपण मला अर्जात नमूद दिलेल्या लगतदार सह कब्जेदार यांना रितसर आगाऊ मुदतीच्या नोटीस कळवून आज रोजी गावी सर्वे नंबर 95 मध्ये येऊन मी व लगतदार यांनी दाखवलेली चालू वहिवाटी चुना टाकून मोजणी यंत्राच्या सहाय्याने मोजणी सर्वे नंबर 95ची मोजणी काम पूर्ण झाले. मग त्यानंतर आता हा जो पाठ दिसतोय हा त्यांनी लिहिला नव्हता, त्यावेळी इथपर्यंतच लिहिलं होतं आणि जवळपास अशी 2-3 ओळी बसतील एवढी जागा सोडली आणि त्याच्यामध्ये त्यांनी लगतदार पंचसह कब्जेदार व अर्जदाराचे नाव व सह्या घेतलं. त्याच्यामध्ये ह्या सगळे हे गट नंबर 95 मधल्या अर्जदारांच्या सह्या आहेत आणि ही मोजणी हद्द कायमची झाली 16 तारखेला. तर यांना वाटलं की मोजणी झालेली आहे आणि हे हद्द कायमसाठी नंतर येतील आठवडाभरानंतर. हे सातत्याने जे काही निकम आहे त्यांना तुम्ही फोन करत होते बरोबर, इथं येत होतो आम्ही ऑफिसला आणि ते सारखं वारंवार येत होते. तर ते म्हणतात आता आलो नंतर आलो वगैरे वगैरे. काय झालं मग तुम्ही इथे हेलपटे मारत होते बरोबर? हा, परत आलेच नाही आम्हाला हाती दाखवायला. बर किती दिवस हेलपटे मारले? आम्ही दर महिन्याला 15 दिवसाला चालूच होतं. 15 दिवस चार दिवसांनी 15 दिवस येत होतो. फोन करायचे, फोन उचलायचे का ते? फोन उचलायचे काय वेळेला उचलत नसत. काय म्हणायचे ते इथं आल्यावर? आणि ते काय ते म्हणायचे तुमची सही क्षेत्र बसत करा, नाही, क्षेत्र क्षेत्र बसत बसत नाही, नाही. आमचं हे झाले म्हणून सही करून जा असे म्हणायचे. बर मग तुम्ही काय केलं? आम्ही 2-3 महिने त्यांच्या फॉलोअप मध्ये होतो. ते बोलले तुमचं क्षेत्र काय बसत नाहीये, तुमचं क्षेत्र गट नंबर 96 आजूबाजूच्या गटांमध्ये भरतंय निघतंय, त्याच्यामुळं ते काय बसत नाही. ते एवढंच बोलले, हद्द कायमला काय आले नाही. आणि त्यांनी त्याच्यानंतर डायरेक्ट प्रकरण जमा करून टाकले असं सांगितलं आम्हाला. तोंडी तोंडी किती महिन्यानंतर? 3 महिन्यानंतर 3-4 तीन महिने हेलपाटे मारले? 3 महिने हेलपाटे मारले आम्ही. आणि त्यांनी वास्तविक ह्याच तारखेला मोजणीच्याच तारखेला प्रकरण हे जमा कसं करून टाकलं. कळलं? हे आज आम्ही माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज करून हे कागदपत्र काढले. तुम्ही काय काय लिहून ते प्रकरण जमा केले म्हणून ते आम्हाला आज कळलं. मग यांनी माहिती अधिकारात दिलं तर तो धक्कादायक असा विषय इथपर्यंत यांनी 16 तारखेला हा जो लिहिलं होतं हे लिहिल्याच्या नंतर यांनी 3 बोट सोडून इकडे सह्या घेतल्या आणि नंतर काय केलं यांनी त्या हे लिहिल्याच्या नंतर इकडे कार्यालयात आल्यानंतर बहुतेक उपलब्ध अभिलेख व चालू वहिवाट मेळ बसत नसल्याने हद्दीच्या खुणा दाखवता आल्या नाही समक्ष घेतलेला जबाब असे. हे तुम्हाला याच्यामध्ये भाषा वगैरे हे जे आहे शुद्धलेखन अक्षर चेंज झाल्याचं दिसल. हे सगळं त्या अधिकाऱ्याने ह्याच 16 तारखेला चेंज केलं. यांना 3 महिने हेलपाटे मारायला लावले आणि नंतर ज्यावेळी त्यांनी आता माहितीच्या अधिकाराखाली मागितलं का बाबा आमचं का तुम्ही मोजणी करत नाही, त्यामध्ये हे असं दिसून आलं. तर आता हे जे कारण आहे उपलब्ध अभिलेख व चालू वहिवाट मेळ बसत नसल्याने हद्दीच्या गुन्हा दाखवता आलं नाही. आता हे वहिवाट आणि अभिलेख त्याच्यामध्ये फरक असल्यामुळे मोजणी लोक मागवतात म्हणून तर करतात. यांनी ते असं फालतू कारण देऊन या अशा पद्धतीचे मोजणीचा अर्ज हा निकालात काढलेला आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे?
आमचं म्हणणं आहे, आता ते मॅडमला आम्ही बोललो तर ते बोलले तुम्ही पुन्हा मोजणी टाका. मग आम्ही ही मोजणी टाकले, हे पैसे तर वाया गेले आमचे. मग आता पुन्हा आम्ही मोजणी टाकायला पैसे खर्च करायचे. किती रुपये गेले होते? आमचे 7,500 रुपये त्यावेळेस आम्ही चलन भरलो होतं. 7,500 रुपये. मनस्ताप वेगळाच. हो, आणि हेलपाटे वेगळी. आणि आमची हेलपाटे झाले, तीन बावकीचे आमचे अंतर्गत वाद आहेत. ते वाद सुटावे म्हणून आम्ही मोजणी केली. आमचं भूमी अभिलेखची कागदपत्र आणि आमची वहिवाट जुळत नाही म्हणूनच आम्ही मोजणी केली साहेब. आमचे काय पैसे तर काय असे भांडणं होऊ नये. होऊ नये म्हणून. आणि ते त्यांनी असा मुद्दा टाकून हे प्रकरण बेनामी म्हणून जमा करून टाकलं. लोकांच्या अनेक अडचणी असतात, कोणता लेवल करायचं असते, कोणत्या काय यावर असतात. आणि अनेक अडचणी ह्या असतात. ही जी ते मोजणी करण्याच्या सोडवण्यासाठी मागचं अजून एक काही कारण आहे. ही मोजणी करण्याच्या मागे अजून एक कारण आहे की ह्या गटाच्या उत्तरेच्या बाजूने पूर्वेच्या बाजूने उत्तरेला एक रस्ता आहे सर्वे नंबरचा, गट नंबर 96 आणि 95 मधून. तो रस्ता आम्हाला सिद्ध करायचा आहे. बरं साहेब, हे मोजणीवाले काय बोलतात, आम्हाला एक जरी ओरिजिनल नंबर भेटला तर आम्ही पूर्ण गट मोजू शकतो. बरोबर आहे. आमच्या ह्या 95 गट नंबर सर्वे नंबरला तिन्ही बाजूने ओरिजिनल नंबर आहेत, फक्त एकच बाजू सिद्ध करायची यांना, तरी यांना होत नाही. हा तुमचा 95 गट आहे. हो, हा 95 आणि नंबर. तुम्ही एवढे सगळे सहिस्सेदार आहे. हो हो आणि तुम्हाला या खुणा सिद्ध हो करायचं. साहेब, हे सगळे इकडनं ओरिजिनल नंबर आहेत, इकडनं ओरिजिनल नंबर आहेत, इकडनं ओरिजिनल नंबर. फक्त आम्हाला हे सिद्ध करायचं एवढंच, तरी दाखवत नाहीत. मग आता मॅडमचं काय म्हणणे म्हटले? मॅडम आता परत मोजणी करा म्हणतात ते पैसे फुकट गेले. फुकट गेले. मग आमचे तुम्ही विचारलं हे असं का केलं? कसं? नाही, आम्हाला नाही, आम्हाला ते उडवडीची उत्तर देतात. काय म्हणतात त्या? ऐकूनच घेत नाही आमचं म्हणणं काही. आम्ही त्या दिवशी आलो होतो, परवा दिवशी, ऐकून नाही घेत ते काही. तो निकम कुठे आता? त्यांची बदली आली बोलतात, गोडेगावला का कुठं बदली आली बोलतात. त्याच्यावर कारवाई नाही करणार का? नाही, आता ते मॅडमच सांगू शकतील ना. आता आपल्याला तुम्ही आता विचारलं तरच सांगू शकतील ते, आम्हाला नाही उत्तर देत. आम्ही विचारू का मॅडम? हो, आमचं म्हणणं तेच आहे. काय चला तुम्ही हो, पण. चल. अर्जदार कोण आहे? ठीक आहे, नारायण विकास. या इकडे. येऊ का मॅडम? आम्ही परवा दिवशी आलो होतो मॅडम. ते आमचं प्रकरण मोजणीचं गट नंबर पिंपळगाव सिद्धनाथ गट नंबर 95 च्या मोजणीचं आम्ही संदर्भात माहिती अधिकाराखाली तुमच्याकडनं आम्ही काढलेत कागदपत्र. तर हे आम्ही तुम्हाला त्या दिवशी दाखवले की हे प्रकरण त्यांनी मोजणी केली 16/1/2025 मॅडम. मोजणी झाली 25 आणि त्यांनी त्याच दिवशी प्रकरण जमा करून टाकलं. मग ह्यांनी इथं ऑफिसला आले कधी, हे प्रकरण बसवलं कधी, काय केलं कधी? तुम्ही तर 15 दिवस घेता आमच्याकडनं की हद्दी कायमला यायला. मग तुम्ही त्याच दिवशी प्रकरण मोजणी त्याच दिवशी करताना हद्द काय प्रकरण त्याच दिवशी जमा करता, असं कसं? 16/1 मोजणी झाली आणि त्याच दिवशी जमा करून टाकलं त्यांनी. आणि आमच्या सह्या घेतल्या की तुमची मशीनद्वारे चुना टाकून मोजणी, वहिवाटीची मोजणी केली. काय पाठीमागचा अर्ज बघा ना त्यांचा, आपलं जमा केलेलं लेटर आहे ना त्यांचं, इकडे इथं मध्ये घ्या, अजून इकडे घ्या, अजून. हां, हो का, हे याच्यावर तारीख किती आहे? 16/1. मोजणीची तारीख किती आहे? 16/1. हो का, इथं हो का, इथं 16/1 बरोबर. त्याच दिवशी यांनी आमच्या सह्या घेतल्या. ॲक्च्युली ह्या सह्या घेत नाही, पण आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही केल्या. इथपर्यंतचा पॅराग्राफ त्यांनी लिहिला झालेपर्यंत, आणि इथून 3 वळी नंतर टाकून आमच्या सह्यांपुढे त्यांनी हे नंतर टाकलं. हो, त्याच दिवशी कसं जमा केलं? मग बसवलं कधी यांनी प्रकरण? जुळवलं कधी? मग जुळलं नाही ते म्हणतात. हो, 15 दिवस कशासाठी घेतात? नाही, पण ते 16ला त्यांनी ते आमच्या याच्यात कसं काय लिहिलं मग त्यांनी तिथं? तो एक पॅराग्राफ वाचा ना तुम्ही. जबाब घेतलाय ना त्यांनी आमचा, पंचनामा केलाय ना, हा तो ते पेज. त्या दिवशी कसं त्याने जमा केलं? 3 फेब्रुवारीला केले ना. 4 दिवसात. रेकॉर्डमध्ये तफावत आहे म्हणून त्यांनी जमा केलं. हो, मग रेकॉर्डमध्ये तफावत आहे. आमची वहिवाट आणि कागदपत्र आमची वेळ बसत नाही म्हणूनच आम्ही मोजणी केली मॅडम. पण त्यांनी आमच्या सह्यांखाली तो 3 वळीचा पॅराग्राफ नंतर टाकलाय त्यांनी तो पॅराग्राफ. आमच्या समोर टाकला असता तर आम्ही सह्या नसते केला. शेतकऱ्यांची फसवणूक होते, फसवणूक केली त्यांनी. फसवणूक केली ना.
विचारणा करतो आम्ही. आणि म्हणलं आमच्या होतं मी त्यांना बावकीमध्ये त्या वादविवाद नाही, झाला ना, नाही, तुम्ही मारामारी विचार झाली. ना करा, पण आमचं मेन मुद्दा बाजूला राहिला दिवशी- मॅडम. हो, पण त्यांना तुमचं काय आहे ते म्हणलं द्या, त्याच्यानंतर मी लेखी काढते ना त्यांना म्हटलं होतं ना मी तुम्हाला. आपण अर्ज करायचा, पण आमचं तर आज आमचे मुद्दा तर राहिला ना जागेवरती. आमची मोजणीचा हा मुद्दा जागेवर राहिला. हो, पण पैसे त्यांना आमचे वाया विचारल्याशिवाय गेले आपल्याला मॅडम. कळणार नाही ना. आता ते इथं नाहीये तर आपण त्यांना विचारणा करू. नाही नाही, पण असं कसं त्यांनी लगेच आमच्या नावापुढे त्यांनी सॅन पुढे कसं हो, तो पण ते मुद्दा आपल्याला त्यांना टाकून दिला? विचारावं तर लागेल ना, त्यांचा खुलासा घेऊन आपण तसं. आणि आता सम- आता काय झालंय त्यांना विचारावं हे लागेल बघा ना ना, आपल्याला. अहो, याच्यात विषय आहे. आता हा जो त्यांनी जो जबाब दिलाय तर इथपर्यंत लिहिलं आणि यांना कसं आहे करायला लावलं तर मी नंतर हा नेक्स्ट पॅराग्राफ नंतर टाकला. हे चुकीचं आहे ना. हे असं आणि यांचं सोबत- म्हणणं आहे, मग आपल्याला त्यांना विचारावं नाही, लागेल दिसतं ना ना. मॅडम, लगेच अक्षर कळते मग ना. आता त्यांचं म्हणणं काय आहे, अभिलेख चालू वहिवाट आणि अभिलेख मध्ये तफावत आहे. म्हणजे हे कसं कारण झालं, नक्की काय आहे? नक्की तुमच्या लक्षात येते कसे सांगा. पण त्यांना विचारल्याशिवाय आपल्याला काहीच कळता येणार नाही ना. त्यांना आपण म्हणणं मांडण्याची संधी तर द्यावी लागेल ना. त्याच्यानंतर आपण हे करू. काय होईल पुढं? आश्वासन द्या यांना काही. नाही, आम्ही आता हे पैसे भरले. आम्हाला हद्द कायमला आले नाही. आमची मोजणी वहिवाट मोजणी करून गेले ते, आणि हद्द कायमला आले नाही. आणि याच्यात आमची काही चुकी आहे का? मग आम्हाला आता परत मोजणीला चलन भरायची काय नाही, आम्हाला लागेल का तुमचं भरायला? म्हणणं द्या, आपण त्याच्यानंतर त्यांचा खुलासा घेऊ. त्याच्यानंतर तुम्हाला मी कळवते बाबा सरळ त्यांचं काय म्हणणं फसवणूक आहे. झाली नाही ना. नाही नाही मॅडम, हे झालं ठीक आहे, पण मग आमचा मुद्दा आहे ना, आता आमची अंतर्गत भांडणं चालू आहेत, वाद चालू आहेत तिथं शेतकऱ्यांमध्ये. त्याच्या मोजणीचं काय करायचं? पण ती लगेच होणार आहे का? हे तुम्ही वर्ष जाईल या गोष्टीला. बाबा इकडे ये ना. या गोष्टीला वर्ष जाईल. मग आम्ही तोपर्यंत काय करायचं? आम्हाला शासन तोपर्यंत मोजणी करून देणार आहे तुमचं का? आम्ही चलन तर म्हणणं भरतोय. तुमचं म्हणणं पण त्यांचं म्हणणं आल्याशिवाय आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. मग करूया. तोपर्यंत आमचं सगळं जागेवर राहणार. मग आमची भांडणं तुमचं काय चालू म्हणणं आहे ते द्या, त्याच्यानंतर आम्ही त्यांना लगेचच खुलासा मागतो. त्यांनी काय माहिती म्हणलं की काय देऊन दाखवा. बाकी काय आमचं- यांनी आश्वासन द्यायला पाहिजे ना, जे आमच्याकडून काही चुका झालेल्या आहेत ते आम्ही सरळपणे इथं तुम्हाला. साहेबांना विचारल्याशिवाय मी कसं तुम्हाला लगेच आता पण कसं इथं दिसते ना कागदपत्र मॅडम, कागदपत्र दिसते ना, असं थोडी. मोबाईलवरती करतात ना. विचारल्याशिवाय शकता ना. सांगता येत. सर्व्हरचा प्लस गेला आता नाही कसं करता येत. जागेवर तो गेला नाही. नाही नाही, कागदपत्र आहे ना. तर आमची जर शेतकऱ्यांची भावकी मध्ये जर वादविवाद होत असेल किंवा काही कारणामुळे तुम्ही आमची जर फसवणूक करत असेल, आम्ही कामधंदा सोडायचं नाही, ते तुमच्याकडे कारण काय दिले यायचं. हा? त्याच्यातच कळत नाही ना काही मॅडम. कारण नाही, असं भूमी म्हणजे वहिवाटचे खुणा आणि प्रत्यक्ष अभिलेख तफावत दिसते. तर ती तफावत काढण्यासाठी मोजणी होती ना. हो, मग तोच खुलासा आपण त्यांच्याकडून घ्यावा लागेल ना आपल्याला. ते आता हे ज्यावेळेस मग तुम्ही त्यांनी मोजलंय, बरोबर आहे ते ना, मोजलंय, पण त्यांनी ज्यावेळी काय तुमच्याकडे हे केलंय. दाखल केलं ना, निकाली काढलं, त्यावेळी तुम्ही इन्स्पेक्शन करायला हवं होतं. विनाकारण ही शेतकरी जे येतात- किंवा बाजार आहे का किंवा काय, या गोष्टी पण आम्हाला कळल्या पाहिजे ना, समोर आलं पाहिजे. अहो, कारण जे तुम्ही वहिवाट फक्त असेल, पैशासाठी झगडे बोलत झाले. असाल किंवा काही गोष्टी आमच्या पण समोर आल्या पाहिजे ना. आमच्या चुलत भावांमध्ये झगडे झाले नाही. आम्हाला जर न्याय नसेल भेटत तर आम्ही काय करायचं? हेलपट्टी मारायची का? चालेल, तुम्ही एक अर्ज द्या तक्रारीचा, अशा चुकीच्या पद्धतीने काढलंय, मॅडम कारवाई करते. चल